हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो द न्यू डे हॅज स्टार्टेड. नायसा गेली स्कूल आणि मग त्यानंतर माझं झालं वर्कआउट सेशन विथ श्रुतिका. आज तिने माझे लेग्स घेतले तर मला तर एवढं पेन व्हायला स्टार्ट झालेलं आहे ना, कारण खूप ऑलमोस्ट 2 months नंतर मी माझं वर्कआउट सेशन्स परत स्टार्ट केलेले आहेत. एनिवेज, सो व्हिडिओ वगैरे एडिट मी काल रात्रीच केलेला आहे. आज मला ॲक्च्युली शूट करायचे ह्या साडीमध्ये. ब्लाऊज वगैरे स्टिच होऊन आलेला आहे आणि साडीसुद्धा एवढी ब्युटिफुल आहे ना, म्हणून मग मला असं वाटलं की त्याचं मस्त शूट करूया. नायसासुद्धा नाही आहे आणि आज मला असंच एवढी कामंसुद्धा नाही आहेत. त्याचबरोबर सनीला आज सुट्टी आहे आणि आमच्या इकडचं खालचं तुम्ही ग्रीनरी पाहिलंच असेल की किती छान आहे. कलरसुद्धा बघा किती सुंदर आहे माझ्या साडीचा. काय नाही, 1-2 फक्त फोटोज काढेल, एक रील काढेल, थोडंसं फ्लॉन्ट करेल. तुम्ही पाहिलं असेल मी खूप कमी साडीचं पदर सोडते, कारण नायसा असल्यामुळे मला नाही जमत ते. आणि मला पर्सनलीसुद्धा साडीचं पल्लू सोडून नाही जमत. जर अशी सिल्क पैठणी वगैरे साडी असेल तर आपली नॉर्मल साडी असेल ना जॉर्जेटची वगैरे, तर ती मी इझिली त्याला मी कॅरी करू शकते. पण मग असं ना माझा हात दुखायला लागतो एका पॉईंटनंतर की अरे हे किती असं हे करायचं. पिनअप केलं तर कसं आपण एकदम सुटसुटीत असतो. त्याच्या पुढे जेव्हा पण ही साडी नेसेल कदाचित मी पल्लू नाही सोडणार. म्हणून मग मी विचार केला की ॲटलिस्ट त्याच्यात फोटोज तर असायला पाहिजेत ना पल्लू सोडून वगैरे. मग मी डिसाईड केलं की आपण फोटोशूट करूया. गुड मॉर्निंग. ब्रेकफास्ट आज आहे फेवरेट पराठा ऑन डिमांड. जेवण झालंय माझं. ब्रेकफास्ट ओके. सो सगळं काही घरातलं झालेलं आहे. मी आता साडी नेसते फटाफट, पण त्याच्या आधी पहिले क्विकली रेडी होते. मेकअप वगैरे झालेलं आहे. आता मला फक्त माझे जे हेअर आहेत ते स्टाईल करायचे आहेत. ते मी स्टाईल करणार आहे अगरवालचं इम्पिरियल 6-in-1 हेअर स्टायलर. मी अमेझिंग प्रोडक्ट आहे. ह्याच्या आधीसुद्धा तुम्हाला एका ब्लॉगमध्ये मी मेन्शन केलेलं आणि ह्याच्या आधीसुद्धा एका ब्लॉगमध्ये मी तुम्हाला ते दाखवले. सो बेसिकली हा आहे तो प्रोडक्ट. त्यात तुम्हाला लेफ्ट अँड राईट हेअर कलर मिळेल, व्हॉल्युमायझर, ड्रायर, स्ट्रेटनर आणि स्मूदर मिळणार आहे. ही आहे त्याची मेन बॉडी आणि ती अशी दिसते. हे आहेत ते 2 कलर्स आणि त्याचबरोबर हे आहेत ते बाकीचे नोझल्स. सो सर्वात आधी मी माझे हेअर ड्राय करणार आहे विथ द हेल्प ऑफ दिस हेअर ड्रायर. आधीच्या ब्लॉगमध्ये सगळं काही एकदम व्यवस्थित मी मेन्शन केलेलं, पण तरीसुद्धा परत एकदा मी तुम्हाला सांगते. हे जे नॉझल्स आहेत हे अटॅच करण्याला खूप सोपं आहे. इथे तुम्हाला एक ॲरो दिसतोय, प्लस इथे सुद्धा एक ॲरो आहे. तुम्हाला फक्त हे असं ट्विस्ट करायचं आहे. इथे लॉक अनलॉक असं ऑप्शन आहे. जर तुम्हाला ते नसेल जमत तर अनलॉक करा आणि मग त्याला ट्विस्ट करून लॉक करा. इथे ऑन ऑफ बटन आहे, लाईक पॉवर बटन आहे. हे टेम्परेचर आणि स्पीडचे बटन्स आहेत. ह्याला 3 टेम्परेचर आहेत आणि 3 स्पीड्स आहेत. ब्ल्यू इज लो, दोघांना मी सांगते. पर्पल इज मीडियम अँड रेड इज हाय. सो तुम्हाला कोणत्या टेम्परेचरवर कोणत्या स्पीडवर ठेवायचं आहे इट्स अप टू यू. म्हणजे स्पीड वेगळी आणि टेम्परेचर वेगळी असं असेल तरी चालेल. चला मग आता मी माझे हेअर आहे ते ड्राय करते. सो हेअर माझे एकदम व्यवस्थित ड्राय झालेले आहे. त्यानंतर मी यूज करणार आहे स्ट्रेटनिंग ब्रश, ज्याला तुम्ही स्मूथनिंग ब्रशसुद्धा म्हणू शकतात. त्याने तुमचे जे केस आहेत ते स्ट्रेट होतात. सो हा आहे स्ट्रेटनिंग ब्रश. सो ह्याचं लॉक करण्याचं सुद्धा सिस्टम तसंच आहे. सो हे करताना मेक शुअर की तुम्ही ग्लव्ससुद्धा घालाल, कारण जर तुमचं टेम्परेचर आणि किंवा स्पीड हायवर असेल तर थोडंसं गरम वाफा येतात आणि त्याच्यामुळे थोडंसं गरम वाटू शकतो हाताला. प्लस आपण आपल्या केसांना हात लावतो, म्हणून मग इट्स बेटर की तुम्ही ग्लव्ह घाला. सो तुम्ही लुकमध्ये तुम्हाला फरक
कळून येत असेल. ते माझं हेअर जे आहे ते स्ट्रेट झाले आणि हे आहे तिकडचे वेव्ही. सो तुम्ही बघू शकता डिफरन्स. तुम्ही फक्त हे सुद्धा यूज करून मस्त तुमचे हेअर स्ट्रेट करा अँड जस्ट फ्लॉन्ट युअर हेअर. तुम्ही बघू शकतात माझे इकडचे जे हेअर आहे ते मस्त असे स्ट्रेट झालेले आहेत आणि दिस इज माय दॅट वेवी लुक. सो हा लुकसुद्धा अमेझिंग दिसणार आहे. इट्स लाईक अ कोम. तुम्हाला फक्त असं 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 फिरवायचं आहे. तो हा माझा आहे स्ट्रेट लुक तुम्ही बघू शकताय. बट आय नीड सम बाउन्सी. सो त्याच्यासाठी मी यूज करणार आहे व्हॉल्युमायझर. व्हॉल्युमायझरच्या हेल्पनी मी मस्त माझ्या हेअरला तुम्ही बघू शकताय एक व्हॉल्यूम दिलेलं आहे. म्हणजे आधीचे हेअर तुम्ही बघू शकतायत की कसे दिसत होते आणि आत्ता व्हॉल्यूम आल्यामुळे लुकमध्ये चेंज झालेलं आहे. आता मी माझा हाच लुक ठेवणार आहे आणि आता मी फटाफट साडी नेसते. सो जर इन केस तुम्हाला कोणाला हे प्रोडक्ट घ्यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. इज बॅक फ्रॉम स्कूल आणि आई रेडी झाली आहे. बाबा पण रेडी होतात आहे. पदर आहे का? छान दिसत. थँक्यू. इकडे ये. इकडे ये. असं कशी दिसते मी. फोटो काढायला. फोटो काढला बघा. विठ्ठल कुमाई आहे ना. छान दिसते. मस्त आजीला मॅचिंग आहे आज. हे बघा इथून दिसेल मी तुम्हाला. इथेच चालली आहे खाली. हो इथे चालली आहे मधल्या ह्याच्या ग्राउंडवर. जेवला नाही जेवला. सम्राट हो आज सुट्टी आहे. एक क्रीम द्या. हो खाजीची काळजी आहे माझ्याकडे. देतो. नमस्कार करतो. बाबा असं सुखी राहा. हो तुमचे आशीर्वाद कायमचे. कायमचे आशीर्वाद. आमच्या पोरांना पोराबालांच्याकडे लक्ष ठेवा. आमचे हातीन तुमच्या शेजारी पाजारी. हो चल. स्वप्नाली घरातच बसतोय. आवरल्यावर अशी आता उद्या तर तुम्ही किती सुंदर दिसाल. आवरल्यावर कोणी छान दिसेल. आवरल्यावर कोणी छान दिसेल पण नॅचरल. ते मिस केलं. ते काय म्हणतात ते मिस केलं. अच्छा चला. तुमच्या इथे सोफ्यावर बघा स्टिक ठेवली मी. ये आता सँडविच होईल माझा. चलो बाय बाय. बाय बाय. मिले हैं नसीब से आएगा पल ये फिर कहाँ. मैं तो तेरे नाल ही रहना जी. हर गम संग तेरे सहना जी. जो जग से कहा ना जाए वो मुझको बस तुझसे कहना जी. वो नज़्म नज़्म सा मेरे होठों पे ठहर जा. मैं ख्वाब ख्वाब सा तेरी
आंखों में जादू रे काय ठेवलंय काय म्हणते हो ते खेळतायत ते बरोबर आहे पण ते बेडशीट धुवायला येणार आहेत का ते बेडशीट वर करायला घेतलंय तुलाच धुवायला लागेल काय स्पेशल स्पेशल आहे वालाची भाजी पालेभाजी भोपळ्याची भाजी चपाती भात दही साखर आणि हे छास मस्त जेवण आहे मार्गशीर्ष गुरुवार. चलो सो फायनली आम्ही चाललो आहोत अबुनी बरं मूवी बघायला. मूवीचं नाव आहे पुष्पा 2 द रूल. चला लेट्स गो नायसा. चला लाईट बंद कर. किती दिवसांनंतर अभि फाल्गुनी बरोबर पिक्चर बघायला ज्ञानाचा फळ. बसल्या बसल्या एडिटिंग चालू आहे. चल लेट्स गो नायसा. नायसा चल. गोंडीची मस्त झोप झालेली आहे. फायनली मूवी संपला आहे आणि आम्हाला सगळ्यांना मूवी आवडला आहे. अभिला जास्त करून आवडला आहे पुष्पा 2 आणि रेडी पुष्पा 3. बाय बाय. चलो बाय फाल्गुनी. ज्ञानू बाय. ज्ञानू बाय. भेटू लवकरच. चला बी थँक्स वेळ काढल्याबद्दल. वेळात वेळ. मग फाल्गुनीचा उपवास आहे बिचारीचा. माझ्या उपवासाचं काही नाही मला. आमच्यासाठी खास आली आणि ज्ञानूने किती मस्ती केली. चलो ब्रो बाय बाय. पुष्पा स्टाईल का. चलो बाय. बाय बाय.
सो फायनली द डे कम्स टू एन एंड. वाजले आहेत 12:30. आजच्या दिवसात ॲक्च्युली जेव्हा मॉर्निंग स्टार्ट झालेली, मॉर्निंगमध्ये आम्हाला काय करायचं आहे ते आम्ही ऑलरेडी डिसाईड केलेलं आणि इव्हनिंगचं पण आमचा एक वेगळा प्लॅन होता. बट इट्स ओके, तो तसा नाही फॉलो केला गेला. बट सकाळ खूप छान झाली. एकतर एक्सरसाइज केल्यानंतर खूपच फ्रेश वाटत होतं. त्याच्यानंतर फटाफट जेवण. आज होतं गुरुवार, सो गुरुवारचं मार्गशीर्ष मस्त हे काय म्हणतात वालाचं बिरडं वगैरे केलेलं म्हणून छान असं जेवण झालं. त्यानंतर छान असं शूट केलं. आजींना भेटलो. आजी माझ्याकडे अशा बघतच बसल्या. अच्छा, कारण एवढे दिवस ते आले आहेत ना, तर ते मला वेस्टर्न वेअरमध्येच बघतात. अचानक साडीमध्ये कुठे चालली तू, इकडे ये जरा आम्हाला बघू दे तुला. असं वरपासून खालपर्यंत मला फुल बघून घेतलं त्यांनी. आणि आपल्या मोठ्यांचा आशीर्वाद घेणं तीच एक मोठी गोष्ट आहे. म्हणजे त्यांना जेव्हा पण बघते ना, मला माझ्या आजीची आठवण येते. तर तशाच म्हणजे अशा खूप अशा बोलतात असे ना, म्हणजे खूप स्पॉन्टेनियस आहेत ते आणि मस्त वाटतं त्यांच्याबरोबर गप्पा मारायला. सो तो एक शूट छान. मग त्याच्यानंतर आला अभिचा फोन आणि अभिचं असं होतं की सनीला सुट्टी आहे, सो लेट्स गो समवेअर. मग कुठे जायचं. मग फायनली असं झालं की पिक्चर बघायला जाऊ. पुष्पा 2 आम्ही पाहिला आणि तिथे गेल्यानंतर मला समजलं की ज्ञानाचा हा फर्स्ट मूवी आहे. ज्ञानाने फर्स्ट टाइम ती एवढी मोठी स्क्रीन पाहिली आणि अशी टप्पक बघतच बसली आणि अशी हसत होती कुदू आणि ऑलमोस्ट मूवीमध्ये ती झोपलेली. पण जेव्हा सॉंग्स लागायचं ना, ती फुल अशी एनर्जेटिकली उठायची आणि मग डान्स करते असं क्यूटली, एवढं गोंडस. आणि बाय एंड ऑफ मूवी तो फुल तिची मस्ती चालू होती. अजिबात ती अंगावर बसत नव्हती. म्हणजे अशी इकडे धावते तिथे धावते असं सगळं चाललेलं. बट तिच्याबरोबरचा तो एक्सपिरियन्स मस्त वाटलं खूप. मी दरवेळेस जेव्हा पण मूवीला जाते ना, मी मूवी अशी बघते. पण यावेळेस ज्ञाना होती ना, तर मी फक्त ज्ञानाकडे बघत होते की ज्ञाना कशी एक्सप्रेशन्स देते. ज्ञाना काय करते, तसं मी नायसाच्या वेळेस केलेलं की नायसा कशी रिॲक्ट होते ह्या सगळ्या गोष्टींना, तसंच मी असं ज्ञानाकडे बघत होते. एवढं भारी वाटत होतं ना तिच्याकडे मला बघून. सो जेवढं पण टाईम तिच्यावर स्पेंड केलं ते खूपच अमेझिंग होतं. आणि मूवी नो डाऊट खूप छान आहे. तुम्ही नक्कीच जाऊन बघू शकतात. थोडंसं फायटिंग सीन्स वगैरे ते आहे, पण ते पण एवढं बघायला छान वाटतं आहे ना की मी तेच विचार करत होते. मी सनीला तेच विचारलं हे कसं या लोकांनी शूट केलं असेल. इट्स सो लाईक डिफिकल्ट. त्यात त्यांची एनर्जी इज नेक्स्ट लेवल. म्हणजे आपल्या इकडे बॉलिवूडमध्ये सुद्धा हिरोईन्स तशा पद्धतीने डान्स नाही करत जसे ते लोक डान्स करतात. म्हणजे अमेझिंग एनर्जी त्यांची. सो छान वाटलं. म्हणजे पूर्ण दिवस एवढं छान गेला ना. त्यानंतर आम्ही गेलो सीवूड्स नेक्सस मॉलला. कारण तो झाला थोडासा आमचा पाठ. पण मग असं झालं की आता नायसाला पण आपण थोडंसं फिरूया म्हणून आम्ही तिथे गेलो. मग तिथे आम्हाला एक क्यूट आपला यूट्यूब फॅमिली मेंबर भेटला. छोटा होता तो, कॉलेज गोईंग होता. खलील त्याचं नाव होतं. तो स्वतःहून आला, भेटला. म्हणजे एवढं छान वाटत होतं ना. आज कितीतरी छान लोकं आम्हाला भेटली. अँड व्हॉट इज इम्पॉर्टंट की आपल्या आजूबाजूला जी पण लोकं आहेत ती खूप सारं पॉझिटिव्हिटीने भरलेले आहेत आणि त्यांच्यामुळेच आपला जो आयुष्य आहे तो अजून एक पॉझिटिव्ह नोटवर तुम्ही असं बोलू शकतात की प्रत्येक डे पॉझिटिव्ह नोटवर एंड होतो. आपण जेवढे छान लोकांबरोबर मी नेहमीच तुम्हाला सांगते की जेवढ्या लोकांना आपण भेटतो, नॉट नेसेसरी की आपण फक्त त्यांच्याशी बोललंच जायला पाहिजे, पण इवन बघूनसुद्धा आपण खूप लोकांकडनं खूप काही शिकून जातो. जसं की आज सकाळी मला एक कुरिअर आलेलं आणि हाच ड्रेस मला आज आला कुरिअरनी. आणि मी त्या लेडीबद्दल आधीसुद्धा सांगितलं आहे. त्या आधीसुद्धा आल्या आहेत मला इथे डिलिव्हरी द्यायला आणि त्या आजसुद्धा आलेल्या. उघडल्या त्यांचं छोटंसं बाळ होतं त्यांच्याबरोबर. त्याने मला लास्ट टाईमच सांगितलेलं की घरात कोणी नसतं सांभाळायला, सो मी त्याला घेऊन सगळीकडे फिरते. म्हणजे हॅट्स ऑफ टू दॅट लेडी. म्हणजे त्यांनी एवढी धाडस करणं, असं नाही बोलले किंवा एक्सक्यूज नाही दिलं की अरे माझं लहान बाळ आहे मग मी कसं जावं वगैरे नाही. पण त्यांनी त्यांच्या मुलाची सगळी काळजी वगैरे घेऊन ते त्याला घेऊन ट्रॅव्हल करतायत, दारोदारी जात आहेत, पार्सल डिलिव्हरी करतायत. म्हणजे अशा लोकांकडनं ना आपल्याला कितीतरी खूप काही शिकायला मिळतं. मॉलमध्ये आपण जेव्हा खातो, मी हे आधीसुद्धा हे सांगितलं आहे, मॉलमध्ये आपण जेव्हा खातो आपल्याला ते
प्लेट्स उचलायला येतात, ते घेऊन जातात. खूपदा असं होतं की मी जर आजूबाजूला मला डस्टबिन मिळालं असेल ना, मी स्वतः जाऊन तिथे टाकते. कारण असं नाही आहे की त्यांनीच उचलायला पाहिजे, ती त्यांचीच ड्युटी आहे. बट जेव्हा पण ते कधीही उचलतील, आपण ॲटलिस्ट एक छोटंसं थँक्यू जरी बोललं ना, तरी खूपच छान वाटतं. नायसाला घेऊन मी वॉशरूममध्ये गेलेली, त्या काकी डस्टबिनमधनं सगळं असं थ्रॅश काढत होते आणि त्यामुळे असं बघून स्माईल केलं. मी पण त्यांना स्माईल एक्सचेंज केली. त्यांना एवढं छान वाटलं ना, कारण आपण व्हॉट इज इम्पॉर्टंट की प्रेम वाटणं इज इम्पॉर्टंट, हॅपीनेस स्प्रेड करणं इज इम्पॉर्टंट. आणि काही दिवस लाईक 2 days बॅक, परवाच आय गेस, मी वहिनींबरोबर बाहेर गेलेली आणि एकदमच छोटासा रोड होता. तर मी अशी साईडला थांबलेली आणि रिक्षा जस्ट क्रॉस झालीच ती आणि मी घेतलं टर्न. तो गॉड नोज काय झालं, माझ्या चुकीमुळे झालं, त्यांच्या चुकीमुळे झालं, त्यांनी पाठी गेलं, कारण ट्रॅफिक झालेली तोपर्यंत. तिथे ती घासली गेली आणि ते काका उतरले आणि जे ओरडायला लागले. एका मिनिटासाठी मी पण थोडीशी हायपर झाली, पण नंतर मी बोलले की अननेसेसरी भांडणं करून किंवा त्या गोष्टींना वाढवून काही मिळणार नाही आहे. मग मी उतरली, त्यांना पहिले शांत केलं. मी त्यांना बोलली, काका शांत व्हा, म्हणजे हे बघा, भांडण करून काही होणार नाही आहे. तुम्ही चिडाल, मी चिडेल, मग असं मग तसं. तुमचं जे पण काही नुकसान झालं असेल माझ्यामुळे झालं असेल, कारण असं नाही आहे की फक्त त्यांच्याच रिक्षाला नुकसान झालेलं, माझ्या गाडीला पण पूर्ण घासले, म्हणजे लिटरली कलरपासून निघालेलं आहे. बट ठीक आहे, मग मी काय नाही, मी त्यांना तेच बोलत होते की आपणच एकमेकांना समजलं जायला पाहिजे. अननेसेसरी एवढं ओरडून ना भांडून काही नाही मिळणार आहे. जेव्हा काही इन्सिडंट्स होतात ना, आपण ह्या इन्सिडंट्समधनं खूप काही शिकून जातो. एक तर त्या टायमाला मी माझा जो पेशन्स आहे तो म्हणजे म्हणतात ना, आपण खूप ह्या वेळेस इम्पेशंट होतो, आपण खूप लगेच भांडायला जातो, आपण खूप काही गोष्टी करून जातो. बट मग नंतर आपण जे शिकलो आहोत, जे आपल्याला लहानपणी आपण आपल्या पुस्तकांमधून शिकत आलो, ते फक्त त्याच टायमाला शिकण्यासाठी नसतं. ते आपलं पूर्ण लाईफ टाईम, आपण पूर्ण पुढचं आयुष्य कसं जगायला पाहिजे, ते सगळं काही त्याच्यासाठी असतं. ह्या सगळ्या इन्सिडेंट, जेव्हा असे इन्सिडेंट्स होतात ना, तेव्हा एकच फ्रेज जो डोक्यात येतो, तो म्हणजे माणसाने माणसाशी माणसासारखे वागावं. हे फार गरजेचं आहे, कारण अशा प्रसंगाच्या वेळेस ना आपण एक वेगळं रूप घेऊन जातो आणि मग तो एवढं असं एक्सटेंड होऊन जातो ना. जर आपण त्या समोरच्या व्यक्तीला व्यवस्थित समजून सांगितलं तर सगळं काही पॉसिबल आहे. आणि मी हे फक्त बोलायची आधी, पण जेव्हा मी ते त्या दिवशी एक्सपिरियन्स केलं ना, त्यानंतर पण मला थोडंसं असं गरम झालेलं डोकं. बट देन इट वॉज लाईक की नाही यार, म्हणजे ठीक आहे. एनिवे, सो आजचा दिवस ॲक्च्युली खूप 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 छान होता. मेन म्हणजे अबी, फाल्गुनी त्यांच्याबरोबर तर आम्ही जातोच, बट ज्ञानाबरोबरचा जो एक्सपिरियन्स होता ना, तो अमेझिंग होता. आणि दिवसाची सुरुवात, जसं मी तुम्हाला बोलली की छानच झालेली. तो असं छानशा नोटवर हा दिवस एंड झालेला आहे. आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.